जय जिनेंद्र. वात्सल्यमूर्ती तीर्थ रक्षा शिरोमणी परमपूज्य आचार्य श्री आर्यनंदी मुनिराजांच्या चरणी त्रिवार नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. जय जिनेंद्र. आपल्या सर्वांना आपण ऐकत आहोत जीवनचरित्र आचार्य श्री आर्यनंदी मुनिराजांचे. कारण आहो त्यांचे रजत महोत्सवी समाधी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने आपल्या गुरुचे पूर्ण जीवनचरित्र कथारूपाने ऐकून आपण त्यांना एक प्रकारे आदरांजली विनयांजलीच अर्पित करीत आहोत. तर श्रोते हो, सुरुवात करूया मंगलाचरणाने. गुरु आहेत ज्ञानाचा दीप, दाविती सत्याचा हा मार्ग, त्यांच्या चरणी ठेवून माथा, मिळे जीवनाला हो अर्थ. गुरुची माता गुरुची पिता, गुरुची जीवनाचा हो त्राता, गुरु कृपाने जीवन उजळे, भक्तिभाव मनात फुले, भक्तिभाव मनात फुले, भक्तिभाव मनात फुले. बोला पंचपरमेष्ठी भगवान की जय जय जय. आचार्य श्री आर्यनंदी मुनिराज की जय जय जय. श्रोते हो, मागील भागामध्ये आपण ऐकले एका श्रावकाचे म्हणजे शंकररावांचे दिगंबर मुनी परमपूज्य 108 आर्यनंदी महाराज होण्यापर्यंतचे अथक श्रमाचे पण ध्येयाने वाटचाल करीत असणारे जीवन. का हो, मुनी दीक्षा घेतली की ती व्यक्ती परिपूर्ण मुनी होते का हो? नाही. तर त्या व्यक्तीस तो मुनिधर्म विचारपूर्वक निर्दोषपणे जीवनात रुजवावा लागतो, विकसित करावा लागतो. तो महाव्रतांची जपणूक करावी लागते. मोह, तृष्णा, अंधकार, अहंभाव सगळं दूर करावं लागते. दीक्षेनंतर आर्यनंदी महाराजांनी ध्यानातून, तपातून, कर्तव्यातून आत्म्याची अखंड आराधना सुरू केली. आता महाराजांचा पहिला विहार झाला बरं का. आणि तोही कोणाबरोबर? त्या गुरुदेव समंतभद्र महाराजांबरोबर. आणि कुठे? बाहुबलीकडे. अहो, पायी प्रवासाचा पहिलाच प्रसंग बरं का महाराजांचा. श्रोते हो, विचार करा हां. वयाच्या 52व्या वर्षापर्यंत गृहस्थाश्रमातील संयमाने का होईना विषय भोगांचा अनुभव घेऊन दिगंबर अवस्था धारण करणं इतकं सोपं आहे का हो? केवढा पुरुषार्थ हवा यासाठी. खरंच ना. आता सदैव महाराज गुरुचरणी समर्पित राहत होते. सख्या भूमीतील शय्या भूमीतले दिशोपी वसनम असे वागणे त्यांचे झाले होते. यानंतर 3 वर्ष गुरुबरोबर राहून आजूबाजूच्या गावांमध्ये धर्मप्रभावना, संयमाचरणाचे धडे देऊन ते निघाले वेरूळला. एकटेच विहार करण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रसंग होता बरं का. तेथे त्यांच्या नेतृत्वामध्ये श्री पार्श्वनाथ जैन दिगंबर जैन ब्रह्मचर्याश्रम गुरुकुल या शिक्षण संस्थेची स्थापना झाली. आत्तापर्यंत हजारो विद्यार्थी इथून घडून गेलेले आहेत. उद्घाटनाचा कार्यक्रम अक्षरशः दृष्ट लागण्यासारखा झाला. मोठे मोठे मान्यवर सुद्धा यासाठी आलेले होते. बालकांच्या शिक्षणासाठी व संस्कारांसाठी गुरुदेवांनी ही पूर्ण जबाबदारी महाराजांना दिलेली होती. हीच बालके उद्याचा समाज घडवितात. त्यांची सेवा म्हणजे अहो समाजाची सेवा, धर्माची सेवा. म्हणतात ना, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहुनी सुंदर हे
सत्य शिवाहुनी सुंदर हे. इथे मोल ना दामाचे, मोती होतील घामाचे. सरस्वतीच्या प्रेमाचे, सरस्वतीच्या प्रेमाचे. प्रतीक रम्य शुभंकर हे, सत्य शिवाहुनी सुंदर हे. सत्य शिवाहुनी सुंदर हे. चिरा चिरा हा घडवावा, कळस कीर्तीचा चढवावा. अज्ञानी तो पढवावा, अज्ञानी तो पढवावा. थेंब आम्ही तर सागर हे, सत्य शिवाहुनी सुंदर हे. सत्य शिवाहुनी सुंदर हे. सत्य शिवाहुनी सुंदर हे. अहो केवढे अर्थपूर्ण आहे हे गीत. प्रत्येक शब्द याचा अर्थपूर्ण आहे. सरस्वतीचा आशीर्वाद हेच सत्य शिवाहुनी सुंदर असते. आणि माझ्या भावनाच अशा झाल्या की खरंच हे गीत आपण जर गायलं तर गुरुकुल स्थापनेमागे गुरुदेवांचा काय विचार असेल हे आपल्या सर्वांच्या नक्कीच लक्षात येईल. अगदी खरं आहे ना, इथे दामाचे मोल नाही आहे तर घामाचे मोल आहे. आणि ते कसे आहे? अहो सरस्वतीच्या प्रेमाचे आहे. गुरुकुलामध्ये किंवा कोणतीही शाळा जरी उघडली तरी तिथे चिरा चिरा हा घडवावा लागतो. म्हणजेच छोटे बालक, अहो जिवंत वस्तू इथे घडवायची आहे, ना दगडाची न धोंड्याची. आणि चिरा चिरा घडवून कीर्तीचा कळस उभा करायचा आहे. अज्ञानी असणाऱ्या जीवाला ज्ञानी बनवायचे आहे. फार मोठे हे कार्य आहे. म्हणून हे कसे आहे? सत्य शिवाहून सुंदर आहे, सुंदर आहे. श्रोते हो, बाहुबली हे तीर्थक्षेत्र जिथे गुरुवर्य समंतभद्र महाराजांनी बाहुबली भगवंतांची प्रतिमा प्रतिष्ठित केली. कारण माहिती आहे ना, आचार्य श्री शांतीसागरजी महाराज यांनी इच्छा व्यक्त केलेली होती की श्रवण नंतर या भागामध्ये अशी भव्य दिव्य प्रतिमा नाही. म्हणून महाराजांना त्यांनी सांगितले होते किंवा इच्छा व्यक्त केली होती की या बाहुबलीच्या ठिकाणी आपण हे कार्य पूर्ण करावे. आणि ती इच्छा समंतभद्र महाराजांनी पूर्ण केली. पहा, ही प्रतिष्ठित असणारी अति सुंदर मूर्ती आणि अति सुंदर हा परिसर, याच्या पंचकल्याणकासाठी आर्यनंदी महाराजांनी पूर्ण पुढाकार घेतला होता. अहो त्यांच्या अंगभूत सौजन्य, मार्दव, संयम या गुणांमुळे पंचकल्याणक अतिशय ऐतिहासिक स्वरूपामध्ये सुंदर रीतीने झालेले होते. यानंतर महाराजांचा विहार झाला. यात एक घटना घडली बरं का. तासगावचे पंचकल्याणक होते. तिकडे विहार करीत असताना काही मुस्लिम बंधूंनी त्यांच्यावरती दगडफेक केली. एक दगड त्यांना जोराचा लागला. भयानक वेदना असतानाही महाराजांनी हा सर्व स्वकर्मोदय असे जाणले आणि ते ध्यानस्थ झाले. सर्व मुस्लिम बंधूंनी नंतर क्षमा मागितली. त्यांना क्षमा करीत महाराजांनी उर्दूतून त्यांना उपदेश दिला. परस्पर मैत्रीमध्येच समाजाचे कल्याण आहे हे सांगताना त्यांनी एक शेर सांगितला बरं का. फार सुंदर शेर आहे. तने उरयानी में बेहतर, तने उरयानी में बेहतर नहीं कोई लिबास. तने उरयानी में बेहतर नहीं कोई लिबास,
यह वह जामा है जिसका उलटा है न सीधा. श्रोते हो, महाराज फार छान शेरो शायरी करायचे बरं का. तेथून ते पैठण, ढोरकीन, कारंजा, विदर्भ असा विहार करीत वेरूळला पोहोचले. आपल्या विहारामध्ये महाराज मिथ्यात्वाच्या जाचातून जैन समाजास मुक्त करण्याचे व्रत पूर्ण करीत. अहो, घरांमधील अरिहंत सिद्धांच्या मूर्तीशिवाय अन्य मिथ्या देवतांच्या मूर्ती तेथून काढून त्या जलार्पण करीत. वीतरागात परो देओ न भूतो न भविष्यती असं म्हणत फक्त म्हणत नव्हते, तर हा विचार ते आचरणात सुद्धा आणत होते. देऊळघाट या गावामध्ये जिन मंदिरास कुलूप लावलेले होते. अहो, हे केवढे मोठे पापकार्य आहे असा उपदेश करून जोपर्यंत मंदिर उघडणार नाही तोपर्यंत आहार न घेण्याचा निर्णय महाराजांनी जाहीर केला. पहा नंतर काय झाले असेल. अहो, दार उघडले गेले आणि अत्यंत भक्तीने सर्वांनी जिन प्रतिमेचे दर्शन केले. बुलढाणा गावातही दयनीय अवस्थेत असणाऱ्या जिन मंदिराचा जीर्णोद्धार महाराजांमुळे झाला. चिखली येथे जैन अधिवेशनात ते म्हणाले, जैनत्वाच्या संरक्षणात मानवी मूल्यांचे जतन होते. जैनत्वामुळे परोपकार, सहकार्य, क्षमा, मार्दव, रुजुता इत्यादी गुण जोपासले जातात. महाराजांनी आपल्या विहारातून, पदभ्रमणातून जैनत्वासंबंधी असलेली सगळी मरगळ दूर केली. ठिकठिकाणी पाठशाळा सुरू करण्यासाठी त्यांनी प्रेरणा दिली. हा मुनिधर्म आर्यनंदी महाराज पाळत असताना बाहुबलीवर मात्र आचार्य श्री समंतभद्र महाराज वेगळ्याच विचारामध्ये होते बरं का. तो विचार होता जैन तीर्थ रक्षणाचा, जीर्णोद्धाराचा. खरं तर 22 ऑक्टोबर 1902 मध्ये भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीची स्थापना मथुरेत झालेली होती. धर्मप्रेमी दानवीर शेठ श्री माणिकचंद हिराचंद जव्हेरी यांच्या पुढाकाराने हे घडले होते. जैन तीर्थरक्षक संरक्षण संबंधी विचार प्रथम मांडणारे ते होते. जैन तीर्थांचे रक्षण, जीर्णोद्धार, तेथील व्यवस्था, पूजा अर्चा, देखभाल इत्यादी संबंधित अनेक मुद्दे नियमावलीमध्ये होते. पण आपण तर सर्वजण जाणतो, लाखो रुपयांचे दान दिले तरी ते कुठे कुठे उपयोगी पडणार नाही का. खरं तर समाजाची अनास्था, उदासीनता यामुळे हे घडते. तीर्थक्षेत्रे, अहो तीर्थक्षेत्रे म्हणजे पवित्र स्थाने. ध्यान, पूजा, अभिषेक, व्रते इथे अत्यंत भक्तीत केली जातात. अनंत कर्मांची निर्जरा करून पुण्य प्राप्त करून देणारी ही पवित्र स्थाने. देव, शास्त्र आणि गुरु यांच्या दर्शनाने मनाला, आत्म्याला शांतता लाभते ती तीर्थक्षेत्रीच. नक्कीच ना. म्हणून तर म्हणतात बघा, चल रे मन तीर्थक्षेत्री, चल रे मन तीर्थक्षेत्री, शांती मिळे रे अंतरी, शांती मिळेले अंतरी. पावन धरा निर्मळ वारा, ऐकताय ना, पावन धरा निर्मळ वारा, जिननामाचा गजर सारा. भवभय सारी दूर होती, भक्तिभाव उजळती अंतरी. चल रे मन तीर्थक्षेत्री, चल रे मन तीर्थक्षेत्री. तीर्थयात्रेचा लाभ महान, अहो तीर्थयात्रेचा लाभ महान, होई शुद्ध आपुला प्राण. जिन कृपेने जीवन फुले, आनंदाचे दीप उजळे. चल रे मन तीर्थक्षेत्री, चल रे मन तीर्थक्षेत्री, चल रे मन तीर्थक्षेत्री. खरंच प्रत्येक श्रावक श्राविकेला निश्चित असे वाटत राहते,
आपण सतत कुठल्या न कुठल्या तीर्थक्षेत्री जाऊन आपले मन शांत करूया. पवित्र स्थळी जाऊन आपण परम पावन अशा आपल्या देवशास्त्र गुरु यांना वंदन करूया. हो ना? अशा या महान लाभ देणाऱ्या क्षेत्रांची काय स्थिती आहे हो आता? अहो, त्यांचे अस्तित्वच धोक्यात आलेले आहे. स्वार्थी मतलबी लोकांनी जमिनी बळकावून आपल्या पंथांची मंदिरं उभी केली आहेत. श्रावक हो, काय झाले हो गिरनारचे, शिखरजीचे, शिरपूरचे? कोणत्याही तीर्थक्षेत्री जावे तर अतिक्रमणे, वाद आहेतच. मूर्तींचा चोर बाजार आहे. या कामी जर योग्य काळजी घेतली नाही, आवाज उठवला नाही, तर पुढील पिढ्यांना काय उत्तर देणार आहोत आपण? गुरुदेव समंतभद्र महाराज यांना सतत ही चिंता वाटत होती. तीर्थक्षेत्रे ही समाजाची अत्यंत नाजूक अशी बाब आहे. त्यासाठी काम करणं अत्यंत जिकिरीचं, कष्टाचं, खूप वेळ खाणारं आहे. यावर गुरुदेवांचे चिंतन सुरू होते आणि आता चिंतनानंतर त्यांचा एक विचार पक्का झाला. यासाठी 1 कोटी रुपयांचा निधी संकलित करण्याचा तसा संकल्प त्यांनी सोडला. पण एवढी सोपी आहे का ही गोष्ट? 1 कोटी, आणि तीही त्या काळामध्ये. त्याची कार्यवाही समर्थपणे पेलणारी कोणीतरी सुयोग्य व्यक्ती हवी. कोणी गृहस्थाश्रमातला गृहस्थ नको, तर समाजामध्ये कशी व्यक्ती हवी? समाजात तीर्थस्थानाबद्दल प्रेम, अपार श्रद्धा निर्माण करणारा, करुणावान, प्रज्ञावान, सोज्वळ चित्ताचा, विलक्षण असा पुरुष हवा. आणि आपल्या चिंतनातून गुरुदेवांनी मनोमन निवड केली. कोणाची? अहो, परमपूज्य 108 श्री आर्यनंदी महाराजांची. आणि यानंतर हे कार्य कसे पुढे नेले गेले ऐकूयात ना पुढील भागामध्ये. तोपर्यंत सर्व जीवांच्या प्रती उत्तम क्षमा आणि मंगल भावना व्यक्त करूयात. आपणा सर्वांना सप्रेम जय जिनेंद्र. भेटूयात पुढील भागामध्ये. जय जिनेंद्र.